माधवनगर बुधगाव परिसरात मोकाट डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास रास्ता रोको आणि आमरण उपोषणाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। माधवनगर बुधगाव गाव तसेच बागायती क्षेत्रात सुमारे 1000 मोकाट डुकरांचा वावर असून त्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू केले। ऊसासह ज्वारी, मका, गहू आणि जनावरांच्या चाऱ्याची पिके डुकरांकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। डुकरांच्या झुंडीमुळे रस्त्यावरून ये-जा करणे आणि शेतात जाणे धोकादायक बनले आहे। लहान मुलांसह नागरिकांवर हल्ला किंवा चावा घेण्याची भीती निर्माण झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। याशिवाय गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। काही नागरिकांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार डुकरांच्या बंदोबस्तासाठी गेल्या वर्षभरात अनेक वेळा माधवनगर ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। अन्यथा नाईलाजास्तव रास्ता रोको, आमरण उपोषण यासारखे तीव्र आंदोलन छेडावे लागेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। माधवनगरमधील अतिशय संवेदनशील बनलेला एक प्रश्न म्हणजे गावातील डुकरांचा प्रश्न। गावामध्ये कमीत कमी 1000च्या पुढे डुकरे झाले असून या डुकरामुळे गावातील सर्व बुधगाव माधवनगरमधील सर्व शेतकऱ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात नुकसान चालू झाले आहे। तसेच या डुकरामुळे गावामध्ये रोगराई पसरण्यास सुरुवात झाली असून 10 ते 12 लोक प्रभावित झालेले आहेत। या डुकरामुळे अतिशय घाणेरडा प्रकार गावात चालू असून या डुकरांचं काय केलं पाहिजे हा सर्वसामान्य माणसापुढे पडलेला प्रश्न आज आम्ही इथं स्वतः कलेक्टर साहेब, सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देऊन हा प्रश्न त्यांच्या हातात सोपवला आहे की योग्य ती दक्षता घेतील, योग्य ती काळजी घेतील व गावातील डुकरांचा संपूर्णपणे नायनाट करतील हे आम्ही आशा करून हे सर्व प्रकरण केलं आहे, त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। याच्यापुढे जर डुकरे जर गावात दिसली तर त्यानंतर मात्र आम्ही कुठेही न थांबता अमरण उपोषणास तयार आहोत आणि गावकऱ्यांनी अमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे।